प्रश्न क्रमांक पहिला, पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव असतो। प्रश्न क्रमांक दुसरा, ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तहसीलदार यांच्याकडे ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा, ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी जबाबदार असतो। प्रश्न क्रमांक चौथा, भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात पंचायत राज संस्थांचे स्वयंशासन संस्था असे वर्णन आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राज्यनीतीची मार्गदर्शन तत्त्वे या भारतीय संविधानाच्या भागात पंचायत राज संस्थांचे स्वयंशासनाच्या संस्था असे वर्णन आहे। प्रश्न क्रमांक 5, गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलीतील किती टक्के वाटा ग्रामपंचायतीला मिळतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 30% वाटा गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलीतून ग्रामपंचायतीला मिळतो। प्रश्न क्रमांक 6, लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करता येते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 500 पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करण्यात येते। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1 मे 1962 या वर्षी महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 8, बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेल्या पंचायत राज्य व्यवस्था किती स्तरीय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 3 स्तरीय बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज्य व्यवस्था आहे। प्रश्न क्रमांक 9, पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारत कोणत्या 2 राज्यांनी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राजस्थान आणि आंध्र प्रदेश या 2 राज्यांनी पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार केला। प्रश्न क्रमांक 10, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार नोटा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महाराष्ट्र हे राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार नोटा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य आहे। प्रश्न क्रमांक 11, भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पंचायती राज असे भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला म्हणतात। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 13 जिल्हा परिषदा महाराष्ट्रात एकूण आहेत। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 50% जागा महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी जागा राखीव असतात। प्रश्न क्रमांक 14, जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर स्थायी समिती ही जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती आहे। प्रश्न क्रमांक 15, पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते?
तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जिल्हा परिषद पंचायत समितीचे अंदाजपत्रक मंजूर करते. प्रश्न क्रमांक 16 ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 18 वर्ष ग्रामपंचायतीचे सदस्य होण्यासाठी किमान वय आहे. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषदा नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यात जिल्हा परिषदा नाहीत. प्रश्न क्रमांक 18 ग्राम गणराज्याची संकल्पना कोणाची होती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महात्मा गांधी यांची ग्राम गणराज्याची संकल्पना होती. प्रश्न क्रमांक 19 पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण व सचिव म्हणून कोण कार्य करतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कार्य करतो. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या महापौरांचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 2.5 वर्ष महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या महापौरांचा कालावधी आहे. प्रश्न क्रमांक 21 पंचायत समिती पातळीवर प्रशासकीय नेतृत्व कोण करतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गट विकास अधिकारी हा पंचायत समिती पातळीवरील प्रशासकीय नेतृत्व करतो. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रात एका वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किमान किती बैठका घेणे बंधनकारक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 4 बैठका घेणे महाराष्ट्रात एका वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेच्या बंधनकारक आहे. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रात जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे महाराष्ट्रात जिल्हा परिषदेचे सचिव असतात. प्रश्न क्रमांक 24 ग्रामीण विकास कार्यक्रमाअंतर्गत लाभाधारकांना निवड कोणत्या आधारे केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर वार्षिक उत्पन्न या आधारे ग्रामीण विकास कार्यक्रमाअंतर्गत लाभधारकांची निवड केली जाते. प्रश्न क्रमांक 25 पंचायतीच्या विकासामध्ये प्रारंभिक टप्प्यातील पंचायत संस्थांच्या रॅस होणाऱ्या काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1964 ते 1977 हा काळ पंचायतीच्या विकासामध्ये प्रारंभिक टप्प्यातील पंचायत संस्थांच्या रॅस होणारा काळ आहे. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 27 कोतवालाची नेमणूक कोण करतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर तहसीलदार कोतवालाची नेमणूक करतो. प्रश्न क्रमांक 28 गावातील जन्म मृत्यूची नोंद करणे, ग्रामनिधीची जबाबदारी सांभाळणे, ग्रामपंचायत ठरावाची अंमलबजावणी करणे ही कामे कोणाची आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ग्रामसेवकाची गावातील जन्म मृत्यूची नोंद करणे, ग्रामनिधीची जबाबदारी सांभाळणे आणि ग्रामपंचायत ठरावाची अंमलबजावणी करणे ही कामे आहेत. प्रश्न क्रमांक 29 ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत ग्रामसेवकाची निवड केली जाते.
प्रश्न क्रमांक 30 राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. प्रश्न क्रमांक 2 जनधन योजनेची सुरुवात कधी कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 2014 या वर्षी जनधन योजनेची सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 3 यवतमाळ जिल्ह्यामधून कोणती नदी वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वर्धा ही नदी यवतमाळ जिल्ह्यामधून वाहते. प्रश्न क्रमांक 4 MIDC ची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1962 या वर्षी MIDC ची स्थापना झाली आहे. प्रश्न क्रमांक 5 जिल्हा परिषदेमध्ये किमान किती सदस्य असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 50 सदस्य जिल्हा परिषदेमध्ये असतात. प्रश्न क्रमांक 6 खोडवाही पद्धत कोणत्या पिकासंबंधीची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ऊस या पिकासंबंधीची खोडवाही पद्धत आहे. प्रश्न क्रमांक 7 पुण्यामध्ये किती पंचायत समित्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 13 पुण्यामध्ये पंचायत समित्या आहेत. प्रश्न क्रमांक 8 राणीपूर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये राणीपूर व्याघ्र प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 9 आगमार्क याचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर फरीदाबाद या ठिकाणी आगमार्क याचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 10 कम्प्युटरला कोणती भाषा समजते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बायनरी लँग्वेज ही कम्प्युटरला भाषा समजते. प्रश्न क्रमांक 11 कंट्रोल S हे खालीलपैकी कशासाठी वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सेव्ह साठी कंट्रोल S वापरतात. प्रश्न क्रमांक 12 आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 13 अटल पेन्शन वय किती आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्ष असणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 14 नाडेप पद्धत खालीलपैकी कशा संबंधीची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कंपोस्ट खत याच्या संबंधीची नाडेप पद्धत आहे. प्रश्न क्रमांक 15 पुणे विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1949 या वर्षी पुणे विद्यापीठाची स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक 16 लेपचा आदिवासी जमाती कोणत्या राज्यासंबंधीची आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सिक्कीम या राज्यासंबंधीची लेपचा ही आदिवासी जमात आहे. प्रश्न क्रमांक 17 सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर लक्षद्वीप हा सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 18 आंतरराष्ट्रीय कामगार संघटना मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जिनेवा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कामगार संघटना मुख्यालय आहे.
प्रश्न क्रमांक 19 उज्ज्वला योजना कधी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 2016 या वर्षी उज्ज्वला योजना सुरू झाली. प्रश्न क्रमांक 20 घन कचरा व्यवस्थापन म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वरील सर्व. कचरा वर्गीकरण, कचरा नष्ट करणे, कचरा गोळा करणे म्हणजे घन कचरा व्यवस्थापन होय. प्रश्न क्रमांक 21 भारतात समुदाय विकास कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1952 या वर्षी भारतात समुदाय विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 22 खोदकाम करण्यासाठी कोणत्या अवजाराचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कुदळ खोदगाराचा. प्रश्न क्रमांक 22 खोदकाम करण्यासाठी कोणत्या अवजाराचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कुदळ. प्रश्न क्रमांक 22 खोदकाम करण्यासाठी कोणत्या अवजाराचा वापर? प्रश्न क्रमांक 22 खोदकाम करण्यासाठी कोणत्या अवजाराचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कुदळ या अवजाराचा वापर खोदकाम करण्यासाठी करतात. प्रश्न क्रमांक 23 भारतात माहितीचा अधिकार हा कायदा कधी अंमलात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 2005 या वर्षी भारतात माहितीचा अधिकार हा कायदा अंमलात आला. प्रश्न क्रमांक 24 फळाच्या उत्पादनाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर फळ उत्पादन असे फळाच्या उत्पादनाला म्हणतात. प्रश्न क्रमांक 25 राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नाफेड असे राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1 मे 1962 या वर्षापासून महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था अंमलात आली. प्रश्न क्रमांक 27 अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्था कधी स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1926 या वर्षी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्था स्थापन करण्यात आली. प्रश्न क्रमांक 28 पंचायत राज दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 24 एप्रिल हा दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 1 पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव असतो. प्रश्न क्रमांक 2 ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तहसीलदार यांच्याकडे ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार आहेत. प्रश्न क्रमांक 3 ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी जबाबदार असतो.
प्रश्न क्रमांक 4. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात पंचायत राज संस्थांचे स्वयंशासन संस्था असे वर्णन आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राज्यनीतीची मार्गदर्शन तत्त्वे या भारतीय संविधानाच्या भागात पंचायत राज संस्थांचे स्वयंशासनाच्या संस्था असे वर्णन आहे. प्रश्न क्रमांक 5. गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलीतील किती टक्के वाटा ग्रामपंचायतीला मिळतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 30% वाटा गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलीतून ग्रामपंचायतीला मिळतो. प्रश्न क्रमांक 6. लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करता येते. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 500 पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करण्यात येते. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1 मे 1962 या वर्षी महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 8. बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेल्या पंचायत राज्य व्यवस्था किती स्तरीय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 3 स्तरीय बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज्य व्यवस्था आहे. प्रश्न क्रमांक 9. पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारत कोणत्या 2 राज्यांनी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राजस्थान आणि आंध्र प्रदेश या 2 राज्यांनी पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार केला. प्रश्न क्रमांक 10. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार नोटा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महाराष्ट्र हे राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार नोटा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 11. भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पंचायती राज असे भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला म्हणतात. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 13 जिल्हा परिषदा महाराष्ट्रात एकूण आहेत. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 50% जागा महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी जागा राखीव असतात. प्रश्न क्रमांक 14. जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर स्थायी समिती ही जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती आहे. प्रश्न क्रमांक 15. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जिल्हा परिषद पंचायत समितीचे अंदाजपत्रक मंजूर करते. प्रश्न क्रमांक 16. ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 18 वर्ष ग्रामपंचायतीचे सदस्य होण्यासाठी किमान वय आहे. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषदा नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यात जिल्हा परिषदा नाहीत. प्रश्न क्रमांक 18. ग्राम गणराज्याची संकल्पना कोणाची होती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महात्मा गांधी यांची ग्राम गणराज्याची संकल्पना होती.
प्रश्न क्रमांक 19 पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण व सचिव म्हणून कोण कार्य करतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कार्य करतो. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या महापौरांचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 2.5 वर्ष महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या महापौरांचा कालावधी आहे. प्रश्न क्रमांक 21 पंचायत समिती पातळीवर प्रशासकीय नेतृत्व कोण करतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. गट विकास अधिकारी हा पंचायत समिती पातळीवरील प्रशासकीय नेतृत्व करतो. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रात एका वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किमान किती बैठका घेणे बंधनकारक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 4 बैठका घेणे महाराष्ट्रात एका वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेच्या बंधनकारक आहे. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रात जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे महाराष्ट्रात जिल्हा परिषदेचे सचिव असतात. प्रश्न क्रमांक 24 ग्रामीण विकास कार्यक्रमाअंतर्गत लाभाधारकांना निवड कोणत्या आधारे केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. वार्षिक उत्पन्न या आधारे ग्रामीण विकास कार्यक्रमाअंतर्गत लाभधारकांची निवड केली जाते. प्रश्न क्रमांक 25 पंचायतीच्या विकासामध्ये प्रारंभिक टप्प्यातील पंचायत संस्थांच्या रॅस होणाऱ्या काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1964 ते 1977 हा काळ पंचायतीच्या विकासामध्ये प्रारंभिक टप्प्यातील पंचायत संस्थांच्या रॅस होणारा काळ आहे. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 27 कोतवालाची नेमणूक कोण करतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. तहसीलदार कोतवालाची नेमणूक करतो. प्रश्न क्रमांक 28 गावातील जन्म मृत्यूची नोंद करणे, ग्रामनिधीची जबाबदारी सांभाळणे, ग्रामपंचायत ठरावाची अंमलबजावणी करणे ही कामे कोणाची आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. ग्रामसेवकाची. गावातील जन्म मृत्यूची नोंद करणे, ग्रामनिधीची जबाबदारी सांभाळणे आणि ग्रामपंचायत ठरावाची अंमलबजावणी करणे ही कामे आहेत. प्रश्न क्रमांक 29 ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत ग्रामसेवकाची निवड केली जाते. प्रश्न क्रमांक 30 राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. प्रश्न क्रमांक 1 सती प्रथा बंद करण्यासाठी कोणी प्रयत्न केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले. प्रश्न क्रमांक 2 1884 ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. लोकमान्य टिळक यांनी 1884 ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 3 स्टॅच्यू ऑफ युनिटी चे उद्घाटन कोणत्या वर्षी करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 2018 या वर्षी स्टॅच्यू ऑफ युनिटीचे उद्घाटन करण्यात आले.
प्रश्न क्रमांक 4, मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सेनापती बापट यांनी मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व केले. प्रश्न क्रमांक 5, विठ्ठल रुक्माई वारकरी विमा छत्र योजनेमध्ये किती लाख रुपयाची तरतूद आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 5 लाख रुपयाची विठ्ठल रुक्माई वारकरी विमा छत्र योजनेमध्ये तरतूद आहे. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन धोरणाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर आई हे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन धोरणाचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 7, लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 7 व 17 लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या असते. प्रश्न क्रमांक 8, जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे घोषवाक्य ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर शांततेकडून समृद्धीकडे हे महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे घोषवाक्य आहे. प्रश्न क्रमांक 10, ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार आहेत. प्रश्न क्रमांक 11, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्त्री आरक्षणाचे प्रमाण एकूण जागांच्या इतके असते. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1 व 2 प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्त्री आरक्षणाचे प्रमाण एकूण जागांच्या इतके असते. प्रश्न क्रमांक 12, ग्रामनिधीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जकात कर या बाबीचा समावेश ग्रामनिधीमध्ये होत नाही. प्रश्न क्रमांक 13, जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर विभागीय आयुक्त यांच्याकडे जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा द्यावा लागतो. प्रश्न क्रमांक 14, जगाच्या आंबा उत्पादनामध्ये भारताचे योगदान किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 56% जगाच्या आंबा उत्पादनामध्ये भारताचे योगदान आहे. प्रश्न क्रमांक 15, सिंहगड कोंढाणा रायरेश्वरी हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे या जिल्ह्यामध्ये सिंहगड कोंढाणा रायरेश्वरी हे किल्ले आहेत. प्रश्न क्रमांक 16, भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वरील सर्व लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, विधानसभेचे निर्वाचित सदस्य हे तिन्ही भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार असतात. प्रश्न क्रमांक 17, भारताचे संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1940 या वर्षी भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी मान्य केली. प्रश्न क्रमांक 18, राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नामांतर काय करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अशोक मंडप असे राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नामांतर करण्यात आले आहे.
प्रश्न क्रमांक 19 राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर काय करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गणतंत्र मंडप असे राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मालमत्तेचा हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही. प्रश्न क्रमांक 21 परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत किंवा सूचीत समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर केंद्रीय सूचीत किंवा यादीत परराष्ट्र धोरण हा विषय समाविष्ट आहे. प्रश्न क्रमांक 22 प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावी असे कोणत्या कलमात नमूद केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कलम 165 या कलमात प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावी असे नमूद केले आहे. प्रश्न क्रमांक 23 भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महात्मा गांधी यांनी भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे म्हटले. प्रश्न क्रमांक 24 भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 3 आणीबाणींचा भारतीय राज्यघटनेमध्ये उल्लेख आढळतो. प्रश्न क्रमांक 25 ओबीसी चळवळ प्रभावित झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मंडप आयोगामुळे ओबीसी चळवळ प्रभावित झाली. प्रश्न क्रमांक 26 विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर स्पीकर यांना विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 27 भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. प्रश्न क्रमांक 28 भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 9 डिसेंबर 1946 या दिवशी भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन झाले. प्रश्न क्रमांक 29 भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1955 या वर्षी भारतीय नागरिकत्व कायदा बनवण्यात आला. प्रश्न क्रमांक 30 देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर संसद ही देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था आहे. प्रश्न क्रमांक 1 दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 2 कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ओडिशा या राज्याचे कलिंग प्रदेश हे ऐतिहासिक नाव आहे. प्रश्न क्रमांक 3 भारतातील डॅडॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर केरळ या राज्यामध्ये भारतातील सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. प्रश्न क्रमांक 4 भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 5वा क्रमांक भारताचा जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने लागतो. प्रश्न क्रमांक 5 सन 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या सुमारे किती?
तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 121 कोटी. सन 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या आहे. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर साल्हेर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 7 उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ठिकाण तालुक्याचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नळदुर्ग हे ठिकाण उस्मानाबाद जिल्ह्यात तालुक्याचे ठिकाण नाही. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नागपूर या शहराला महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 9 रायगड जिल्ह्यातील भात संशोधन केंद्र कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कर्जत येथे रायगड जिल्ह्यातील भात संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रात ई-ऑफिस प्रणाली लागू करण्यात आलेला पहिला जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रात ई-ऑफिस प्रणाली लागू करणारा पहिला जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळाचे म्हणजे MIDC चे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 12 वारकरी संप्रदायाने कोणा संत म्हणून स्वीकारले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर शेख महम्मद यांना वारकरी संप्रदायाने संत म्हणून स्वीकारले आहे. प्रश्न क्रमांक 13 भारतासाठी वसाहती स्वराज्याची मागणी 1905 साली कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नामदार गोखले यांनी भारतासाठी वसाहतीची स्वराज्याची मागणी 1905 साली केली. प्रश्न क्रमांक 14 भारताच्या कोणत्या राज्यात कोळी समाजाची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महाराष्ट्रात भारताच्या कोळी समाजाची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणत्या बंदरास भारताचे प्रवेशद्वार म्हणून संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई या बंदरास भारताचे प्रवेशद्वार म्हणून संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांचे एकूण संख्या किती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 6 महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची एकूण संख्या आहे. प्रश्न क्रमांक 17 मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर देहू पुणे येथे मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी आहे. प्रश्न क्रमांक 18 1844 मध्ये मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1844 मध्ये मानव धर्म सभेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 19 भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर संत एकनाथ यांनी भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना केली. प्रश्न क्रमांक 20 कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर प्लासी या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला. प्रश्न क्रमांक 21
भारताने कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1991 मध्ये भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 22 जुलै 1947 या दिवशी घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला. प्रश्न क्रमांक 23 भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर डॉक्टर होमी भाभा हे भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 24 ओडिशा राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मोहन चरण माझी हे ओडिशा राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 25 लोकसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 26 भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नीना सिंह ही भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर बनली आहे. प्रश्न क्रमांक 27 नक्कल या शब्दाचे अनेक वचन काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नकला हे नक्कल या शब्दाचे अनेक वचन आहे. प्रश्न क्रमांक 28 कवी या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कवयित्री हे कवी या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप आहे. प्रश्न क्रमांक 29 मराठी भाषेतील स्वातंत्र्य असलेला वर्ण कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ळ हा मराठी भाषेतील स्वातंत्र्य असलेला वर्ण आहे. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तुरुंग हा शब्द परभाषीय आहे. प्रश्न क्रमांक 31 पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जळगाव येथे पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 32 भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचा मार्ग एकूण किती किलोमीटर लांबीचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 16.6 किमी भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचा मार्ग आहे. प्रश्न क्रमांक 33 कटक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सैन्य कटक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 34 भारतामध्ये म्हशीच्या किती जाती आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 7 म्हशीच्या भारतामध्ये जाती आढळतात. प्रश्न क्रमांक 35 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नागपूर या शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 36 सुभाषचंद्र बोस यांना देशनायक म्हणून कोणी संबोधले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर रवींद्रनाथ टागोर यांनी सुभाषचंद्र बोस यांना देशनायक म्हणून संबोधले. प्रश्न क्रमांक 37 भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते.
प्रश्न क्रमांक 38 समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर उत्तराखंड हे राज्य समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 39 पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनचे उद्घाटन कोठे झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनचे उद्घाटन झाले. प्रश्न क्रमांक 40 सध्या जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 22व्या क्रमांकावर सध्या जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारत आहे. प्रश्न क्रमांक 41 पहिले महाराष्ट्रीयन समाजसुधारक कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे पहिले महाराष्ट्रीयन समाजसुधारक आहेत. प्रश्न क्रमांक 42 पराक्रम दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 23 जानेवारी या दिवशी पराक्रम दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 43 जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राजस्थान या राज्यामध्ये जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रश्न क्रमांक 44 छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. प्रश्न क्रमांक 1 प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 2 जनधन योजनेची सुरुवात कधी कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 2014 या वर्षी जनधन योजनेची सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 3 यवतमाळ जिल्ह्यामधून कोणती नदी वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वर्धा ही नदी यवतमाळ जिल्ह्यामधून वाहते. प्रश्न क्रमांक 4 MIDC ची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1962 या वर्षी MIDC ची स्थापना झाली आहे. प्रश्न क्रमांक 5 जिल्हा परिषदेमध्ये किमान किती सदस्य असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 50 सदस्य जिल्हा परिषदेमध्ये असतात. प्रश्न क्रमांक 6 खोडवाही पद्धत कोणत्या पिकासंबंधीची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ऊस या पिकासंबंधीची खोडवाही पद्धत आहे. प्रश्न क्रमांक 7 पुण्यामध्ये किती पंचायत समित्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 13 पुण्यामध्ये पंचायत समित्या आहेत. प्रश्न क्रमांक 8 राणीपूर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये राणीपूर व्याघ्र प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 9 आगमार्क याचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर फरीदाबाद या ठिकाणी आगमार्क याचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 10 कम्प्युटरला कोणती भाषा समजते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बायनरी लँग्वेज ही कम्प्युटरला भाषा समजते. प्रश्न क्रमांक 11
कंट्रोल एस हे खालीलपैकी कशासाठी वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सेव्हसाठी कंट्रोल एस वापरतात. प्रश्न क्रमांक 12 आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 13 अटल पेन्शन वय किती आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्ष असणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 14 नाडे पद्धत खालीलपैकी कशा संबंधीची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कंपोस्ट खत याच्या संबंधीची नाडे पद्धत आहे. प्रश्न क्रमांक 15 पुणे विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1949 या वर्षी पुणे विद्यापीठाची स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक 16 लेपचा आदिवासी जमाती कोणत्या राज्यासंबंधीची आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सिक्कीम या राज्यासंबंधीची लेपचा ही आदिवासी जमात आहे. प्रश्न क्रमांक 17 सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर लक्षद्वीप हा सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 18 आंतरराष्ट्रीय कामगार संघटना मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जिनेवा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कामगार संघटना मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 19 उज्ज्वला योजना कधी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 2016 या वर्षी उज्ज्वला योजना सुरू झाली. प्रश्न क्रमांक 20 धन कचरा व्यवस्थापन म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर वरील सर्व कचरा वर्गीकरण कचरा नष्ट करणे कचरा गोळा करणे म्हणजे घन कचरा व्यवस्थापन होय. प्रश्न क्रमांक 21 भारतात समुदाय विकास कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1952 या वर्षी भारतात समुदाय विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 22 खोदकाम करण्यासाठी कोणत्या अवजाराचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कुदळ या खोदगाराचा. प्रश्न क्रमांक 22 खोदकाम करण्यासाठी कोणत्या अवजाराचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कुदळ. प्रश्न क्रमांक 22 खोदकाम करण्यासाठी कोणत्या अवजाराचा वापर प्रश्न क्रमांक 22 खोदकाम करण्यासाठी कोणत्या अवजाराचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कुदळ या अवजाराचा वापर खोदकाम करण्यासाठी करतात. प्रश्न क्रमांक 23 भारतात माहितीचा अधिकार हा कायदा कधी अंमलात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 2005 या वर्षी भारतात माहितीचा अधिकार हा कायदा अंमलात आला. प्रश्न क्रमांक 24 फळाच्या उत्पादनाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर फळ उत्पादन असे फळाच्या उत्पादनाला म्हणतात. प्रश्न क्रमांक 25 राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाला कोणत्या नावाने ओळखले जाते?
तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. नाफेड असे राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1 मे 1962 या वर्षापासून महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था अंमलात आली. प्रश्न क्रमांक 27. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्था कधी स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1926 या वर्षी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्था स्थापन करण्यात आली. प्रश्न क्रमांक 28. पंचायत राज दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 24 एप्रिल हा दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि यूट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.